हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपल्स किचन। आज आपण गव्हाच्या पिठाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत आणि ही एकदम कमी साहित्यामध्ये आणि घरी जे साहित्य अवेलेबल असतं ना, त्या साहित्यामध्येच आपण हे लाडू बनवून तयार करणार आहोत। आणि रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे आणि मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितली आहे। तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर आता आपण पहिली काय सामग्री लागणार ते बघून घेऊ। तर इथे जेवढी सामग्री दिसते ना, ती मी या कपाने मेजर करून घेतली आहे। तर इथे मी गव्हाचं पीठ 1 कप घेतलेलं आहे, जे रेग्युलर आपण घरी यूज करतो गव्हाचं पीठ ते घेतलंय। इथे मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे। अर्धा कप मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे। इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत, तुकडे केले आहेत। इथे मी पाव कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून वेलची पावडर घेतलेली आहे। एवढी सामग्री आपण घेतलेली आहे। तर आता आपण बनवायला सुरू करू। तर इथे मी जाड तळाची अशी कढाई घेतलेली आहे। त्यामध्ये 3 टेबलस्पून जेवढं मी तूप घालते। तूप एकदम घालायचं नाही, थोडं-थोडं घालायचं आहे आपल्याला। आता तूप मेल्ट झाल्यावर इथे आपण जे गव्हाचं पीठ घेतलं 1 कप ते यामध्ये घालून घेऊ। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता बघू शकता तूप घातल्यावर तुपामध्ये आपण पीठ घातल्यावर याचे थोडेसे गठ्ठे व्हायला लागतात। ते व्यवस्थित असे गठ्ठे जे आहेत ते असे मोडून घ्यायचे। तर बघू शकता मी अशा प्रकारे व्यवस्थित मोडून घेते आणि हे आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तर मी असं हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मी परतून घेते। तर बघू शकता थोडासा असा कलर चेंज झालेला आहे, 3-4 मिनिटं झाली तशी। तर आता यामध्ये मी अजून थोडंसं आता तूप ॲड करते। तर इथे मी परत 3 टेबलस्पून जेवढं मी तूप घालून घेते। तर आता बघू शकता असं मी 3 टेबलस्पून ज्यावेळी मी तूप घातलं, त्यावेळी आता परत असे थोडेसे गठ्ठे व्हायला लागतात आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित असं एकत्र जे व्हायला लागतं। तर आता हे जे आहे ते लो फ्लेमवर आपल्याला 3-4 मिनिटं परत असं परतून घ्यायचं आहे। म्हणजे व्यवस्थित जे पीठ आहे ते आपलं भाजलं गेलं पाहिजे। ज्यावेळी आपलं पीठ भाजतं तुपामध्ये त्यावेळी छान असा मस्त सुगंध घरात पसरलेला असतो। तरी आपल्याला कळतं की आपलं पीठ खूप छान भाजलं गेलंय। तर बघू शकता 3-4 मिनिटं झालेली आहेत मला भाजून। तर आता यामध्ये मी जे उरलेलं तूप आहे ते यामध्ये मी घालून घेते। तर आता यामध्ये मी सर्व तूप जे आहे ते मी घालून घेतलं आणि लो फ्लेमवरच आता 1, 2, 3 मिनिटं परतून घेऊ। तर बघू शकता असं मी व्यवस्थित असं परतून घेते आणि तुम्हाला आता दिसतच असेल की अजिबात कुठेही एक पिठाचा गठ्ठा राहिलेला नाही, व्यवस्थित आपलं पीठ भाजलं गेलं। आता मी गॅसचा फ्लेम इथे बंद केला आणि यामध्ये आता आपण ही जी मिल्क पावडर घेतलेली होती ती यामध्ये घालून घेऊ। गॅसचा फ्लेम आपल्याला बंद करूनच आता हे सर्व बाकीची प्रोसेस जी आहे ती करायची आहे। आता मिल्क पावडरच्या पटकन अशा गठ्ठ्या व्हायला लागतात, त्यामुळे पटपट असं व्यवस्थित पटपट परतून घ्यायचे। त्यामध्ये मिक्स करून घेऊ पिठामध्ये, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत। आता त्या ज्या गुठळ्या झालेल्या असतात त्या व्यवस्थित मोडून घेऊ। तर एवढ्या मी मोडून घेतल्या। आता यामध्ये मी पिठी साखर जी घेतलेली होती ती यामध्ये सर्व घालून घेऊ। आता पिठी साखर मी इथे 1 कप घेतली आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी वाढवली तरीसुद्धा चालेल किंवा कमी केली तरीसुद्धा चालेल। तर आता या पिठी साखर आणि जी मी मिल्क पावडर घातली याच्या ज्या गठळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा मोडून घेऊ आणि एकजीव करून घेऊ तुपामध्ये। तर बघू शकता मी अशा प्रकारे हळू-हळू व्यवस्थित अशा गठ्ठ्या करून मोडून घेते आणि मिक्स करून घेते। तर बघू शकता अशा मी सर्व अशा गुठळ्या मोडून घेतल्या। आता हे सेट होण्यासाठी ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आणि असं थोडंसं असं दाब देऊन असं दाबून ठेवायचं। म्हणजे त्यामध्ये जी वाफ असते ना त्यामुळे पिठी साखर वगैरे व्यवस्थित मिक्स होते आणि झाकण लावू आणि 5 मिनिटं असं ठेवून देऊ। आता 5 मिनिटानंतर बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित सेट झालेलं असेल। तर बघू शकता कुठेही गठ्ठ्या राहिल्या नाहीत किंवा काही नाही आणि व्यवस्थित असं साखर, मिल्क पावडर वगैरे व्यवस्थित तुपामध्ये मिक्स झालेलं आहे। आता हे मी व्यवस्थित परतून घेतलंय। तर यामध्ये 1 टेबलस्पूनची वेलची पावडर घेतली ती यामध्ये घालून घेऊ आणि ड्रायफ्रूटचे जे तुकडे करून घेतलेले ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करू। तुम्हाला जर या स्टेजला असं वाटत असेल की तुमचं जे मिश्रण आहे ते थोडंसं कोरडं वाटतंय किंवा सुकं वाटतंय, तर यामध्ये 1-2 टेबलस्पून तुम्ही तूप घालून गॅसवर असं थोडंसं गरम करून घेऊ शकता। तर हे आता मिश्रण माझं व्यवस्थित बघा झालेलं आहे, लाडू असा बनतोय। तर असं बघायचं की लाडू बनत असेल तर तुम्ही तसंच करू शकता किंवा तूप घालून थोडंसं गरम केलं तरीसुद्धा चालेल। तर आता हे मिश्रण जे आहे आपलं ते लाडू बनवण्यासाठी एकदम रेडी आहे। तर आता याचे आपण लाडू बनवून घेऊ। हाताने मी कुठे गठळ्या वगैरे असतील तर ते अशा मी मोडून घेते आणि हाताने एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते।
म्हणजेच आपलं सारण ज्यावेळी आहे ते लाडू बनवते वेळी काही त्रास होणार नाही. तर आता बघू शकता लाडू आपला असं वळायला सुरुवात झालेला आहे, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित आहे. तर आता याचे आपण लाडू बनवून घेऊ. इथे मी मध्यम आकाराचे असे लाडू बनवून घेते. तुम्हाला साईज छोटी, मोठी जशी पाहिजे तशी साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. तर बघू शकता एकदम इझिली आणि पटकन असे लाडू वळतायत आणि मस्त लागतात टेस्टला सुद्धा आणि ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे अजून छान लागतात. तर हे बघू शकता असे पटकन असे बनून तयार होतात. तर हे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. बघू शकता किती छान असा लाडू आपला बनून तयार झाला. तर असेच मी बाकी सर्व लाडू बनवून घेते. तर बघू शकता असे मी सर्व असे लाडू बनवून घेतले आणि दिसायला पण एकदम छान आणि टेस्टला तर अप्रतिम लागतात. तर बघू शकता किती छान असे लाडू एकदम कमी वेळामध्ये आणि घरच्या सामग्रीमध्ये बनून तयार झाले. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका. परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.